हाय हॅलो नमस्कार माझ्या गोड ताईंनो. मी तृप्ती फॅशन डिझायनर या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत आहे. तर बघा, आज मी तुम्हाला 34 साईजचे 3 पीस प्रिन्सेस कट पेपर कटिंग पूर्ण दाखवणार आहे. हे बघा, ह्याची उंची मी 14 इंच घेतली आहे. तयार उंची आपल्याला 13 इंच पाहिजे आहे, तर 1 इंच एक्स्ट्रा घेतली आहे. शोल्डर हे 5.5 इंच घेतलेले आहे. गळा रुंदी 2.5 इंच घेतलेली आहे. त्याच्यानंतर मुंडा हा 5.5 इंचाचा घेतलेला आहे. त्याच्यानंतर आपण ही लाईन अशी ओढून घेऊया. त्याच्यानंतर आपल्याला छातीचे माप टाकायचे आहे. 34 साईजचा चौथा भाग 8.5 इंच. त्याच्यानंतर 2 इंच शिलाई मार्जिन मी घेतलेले आहे. याच्यात स्ट्रेट लाईन ओढून घेऊयात. त्याच्यानंतर पाठीमागील मुंड्याचा आकार देण्यासाठी 1.25 इंच घेतलेले आहे. त्याच्यानंतर ह्याचा मध्य काढून मुंड्याला आकार देऊन घेतला आहे. हे बघा, हे अशा प्रकारे मी ठेवून आकार दिलेला आहे. हे बघा, हात दिलेला आहे. याच्यानंतर पाठीमागील गळा हा आपला मी 9 इंचाचा घेतलेला आहे. वरून 2.5 इंच गळा रुंदी आहे, तर खाली सुद्धा मी 2.5 इंचच टाकलेली आहे. सरळ लाईन वळून घेऊन 1 ते 1.5 इंचावर याला गोल आकार देऊन घ्यायचा आहे. हा सिंपल गोल गळा मी ठेवलेला आहे. इथून बघा, इथून थोडासा गोलाकार देऊन घ्यायचा आहे. त्याच्यानंतर कमरेचं माप टाकायचं आहे. कंबर आहे 28 इंच, 28चं 7.5 इंच. त्याच्यानंतर 1 इंच टक्स आणि 2 इंच सिलाई मार्जिन असे हे करून हे पूर्ण जोडून घ्यायचं आहे. एकदा चेक करून घेते मी वरचं. हे पूर्ण आता आपल्याला जोडून घ्यायचं आहे. हे बघा, हे असं आपल्याला पूर्ण जोडून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर पाठीमागील टक्ससाठी टक्स हा मी 4 इंचाचा घेतलेला आहे आणि दोन्हीकडून साईडकडून अर्धा इंचाचा 1 इंच घेऊन उंचीला हा 4 इंच मी ठेवलेला आहे. हे बघा, हे अशा प्रकारे आपल्याला आखून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर कमरेकडच्या साईडने अर्धा इंच आपल्याला हे कमी करून घ्यायचं आहे. त्याच्याने हा टक्स टाकल्यानंतर इथं घोळ येत नाही, त्याच्यामुळे हे पूर्ण आपल्याला कमी करून घ्यायचं आहे. हे झाले पाठीमागच्या याचं ड्राफ्टिंग पूर्ण. पण आता कटिंग करून घेऊया. हे बघा, हे जसं आखले आहे तशी कटिंग करून घेत आहोत. हे पूर्ण कटिंग झाली आहे. त्याच्यानंतर पाठीमागील भाग हा पूर्ण आपल्याला आखून घ्यायचा आहे सेम. त्याच्यावरच आपल्याला पुढील भागाचे ड्राफ्टिंग करायचे आहे. हे बघा, हे आखून झालेलं आहे. आपण पाठीमागटल्या भागांपेक्षा पुढील भाग आपल्याला 1 इंचाने वाढवून घ्यायचा आहे, कारण हे क्रॉसपट्टीचे ब्लाऊज आहे. 3 पीस प्रिन्सेस कट आहे, त्याच्यामुळे आपल्याला हे 1 इंच पूर्ण वाढवून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आता हे 1 इंच वाढवून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला सरळ लाईन एकदा ओढून घ्यायची आहे. ही सरळ लाईन ओढून घेऊयात आपण आधी. त्याच्यानंतर आपल्याला मुंड्याकडे यायचं आहे. मुंडा आधी आपण 5.5 इंचाचा टाकून घेऊयात. हे बघा, आता 5.5 इंचाचा मुंडा आपण टाकून घेतलेला आहे. त्याच्यानंतर अर्धा इंच आतमध्ये येऊन आपल्याला पुढील मुंड्याचा आकार द्यायचा आहे. हे बघा, हे आधी मुंडा आपण टाकून घेतलेला आहे. हे बघा, आता इथं अर्धा इंच आतमध्ये येऊन आपल्याला पुढील मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे.
हे बघा, हे अशा प्रकारे देऊन घ्यायचा आहे पुढील मुंड्याचा आकार. याच्यानंतर आपल्याला समोरील गळा हा 6 इंचाचा आहे. 6 इंच. गळा रुंदी आपण 2.5 इंचाची घेतली होती, तशीच सेम खाली आपण 2.5 इंचच टाकलेला आहे. 1 ते पाऊण इंचावर इथं गळा 1 ते पाऊण इंचावर आपल्याला इथे समोरील गळा गोलाकार देऊन घ्यायचा आहे. समोरील गळ्याचा गोलाकार देऊन घ्यायचा आहे 1 ते पाऊण इंचावर. हे बघा, 1 ते पाऊण इंचावर. हे बघा, मी अशा प्रकारे आकार देऊन घेत आहे. हे आपलं आकार देऊन झालेला आहे. त्याच्यानंतर आपण खाली क्रॉसपट्टीकडे येऊयात. क्रॉसपट्टी आपल्याला 3 इंचाची घ्यायची आहे. 3 इंचाची असे आपण खुणा करून सरळ 3 इंच एक सरळ लाईन ओढून घेऊयात. हे बघा, अगदी सरळ लाईन ओढून घ्यायची. त्याच्यानंतर आपल्याला गळ्याकडील साईडला अर्धा इंच वरती घेऊन आकार देऊन द्यायचा आहे. माझा कॅमेरा सेट नाही झाल्यामुळे इथलं तुम्हाला दिसत नसेल. हे बघा, हे असे करून आकार देऊन द्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला आता प्रिन्सेस कटचं पफ काढण्यासाठी, टक्स काढण्यासाठी हे करायचं आहे. मध्यातून मी 4.25 इंच घेतलेलं आहे. इथून 4.25 घेतलेले आहे. क्रॉसपट्टीवर 3.5 इंच एक घेतलेले आहे. आता हे 2 पॉईंट जे भेटलेत आपल्याला, ते आपल्याला जॉईन करून घ्यायचे आहे. वरून हा 9 इंचाचा टक्स आहे. 9 इंचाचा आहे टक्स पॉईंट, 9 इंचाचा आहे. आता हे क्रॉस आपल्याला जोडून घ्यायचं आहे. हे बघा, त्याच्यानंतर आपल्याला 1.5 इंचाचा आपल्याला टक्स द्यायचा आहे. हे बघा, आता हे मुंड्यामध्ये एकदम परफेक्ट असा आपण ह्याला शेप देऊन घ्यायचा आहे. शेप देऊन घ्या ह्या मुंड्यामध्ये परफेक्ट असा. हा आपला शेप देऊन झालेला आहे. त्याच्यानंतर टक्सचा पॉईंट आणि तो पॉईंट जॉईन करून घ्यायचा आहे. तिरपस असा जॉईन करून द्यायचा आहे आणि ह्याला हलक्या हाताने असा शेप देऊन घ्यायचा आहे. एकदम असा हलका हाताने आपण ह्याला शेप देऊन घेऊयात. हे बघा, अशा प्रकारे शेप देऊन झाला आहे. याच्यानंतर आपल्याला कमरेचे माप टाकायचं आहे. कमर आहे आपली 7.5 इंच. हे बघा, 7.5 इंच. त्याच्यानंतर 2 इंच सिलाई मार्जिन आणि त्याच्यानंतर हे टक्सचे आपण घेतलेले 1.5 इंच ते पुढं आपल्याला वाढवून घ्यायचं आहे. हे 1.5 इंच. वरती आपल्याला अर्धा ते पाऊण इंच वाढवून घ्यायचं आहे आणि हे 2 पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचे आहेत. हे बघा, अशा प्रकारे पट्टीने आपण हे 2 पॉईंट जोडून घेऊयात. हे बघा, तर आपण आता हे पूर्ण असे कट करून घेऊया. तुम्हाला माझा व्हिडिओ जरी हेल्पफुल वाटत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा. हे बघा, आपले हे 3 कटिंग करून झाले आहे. याच्यानंतर आपण
बाही कट करून घेऊयात. हे बघा, बाहीची उंची ही मला 5 इंचाची बाही ठेवायची आहे, तर 5.5 इंच घेतलेलं आहे. 34 साईडसाठी आपल्याला 8.5 इंच, चौथा भाग हा 8.5 इंच एवढी घडी घ्यायची आहे. हे बघा 8.5 इंच घेतली आहे. त्याच्यानंतर हे आपण जॉईन करून घेऊयात. तर आपल्याला खोली घ्यायची आहे याची. एकदा चेक करून घेऊयात दोन्हीकडून सेम आहे का ते. खोली घ्यायची आहे 2.5 इंच. खोलीच्यात घेतली तिथून 1 इंचावर एक खूण करून घ्यायची आहे. आणि वरतून पण आपल्याला 1 इंचावरच खूण करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर दंडगेर टाकायचा आहे. दंडगेर आहे 6 इंच आणि 2 इंच सिलाई मार्जिन. 8 इंचावर एक खूण करून घेऊन हे पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचे आहे. वरून आपल्याला इथं 1 इंचावर खूण करून हा पॉईंट आणि हा पॉईंट, हा दोन्ही पॉईंट जोडून घ्यायचे आहे. ही जी तिरपस लाईन आली आहे त्याचा मध्य काढायचा आहे आपल्याला. हे बघा, हा मध्य काढून तिथे खूण करायची आहे. त्याच्यानंतर हा दोन्हीचा एक मध्य काढून, याचा आणि याचा हा मध्य काढून घेऊन इथे एक खूण करायची आहे. त्याच्यानंतर सेम पुढे एक खूण करायची आहे. त्यांच्या मधला जो मध्य आहे त्याच्या 2-3 लाईनवरती एक खूण करायची आहे आणि याच्या 3 लाईन खाली खूण करून आपल्याला हा फिशसारखा असा बाहीचा आकार देऊन घ्यायचा आहे. हे बघा, मी अशा प्रकारे बाहीचा आकार देऊन घेत आहे. तो झाला पाठीमागील मुंड्याचा आकार झाला, तो शेप झाला. आणि हा खालून दिला आहे तो पुढील बाहीचा आकार झाला. आता आपण हे पूर्ण कटिंग करून घेऊया. हे बघा, हे कट करून घ्यायचं आहे आधी. त्याच्यानंतर आपल्याला पाठीमागील मुंड्याचा आकार कट करून घ्यायचा आहे. म्हणजे जिथे मुंडा आपण जॉईन करतो तिथे बाहीचा आकार असा कट करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर बाही आपल्याला हे सरळ करून पुढील बाहीचा शेप कट करून घ्यायचा आहे. हे बघा, आणि असा माशासारखा आकार आपल्याला कट झाला तर आपली बाही परफेक्ट अशी बसते. फिटिंगच्या वेळेस परफेक्ट बसते. लिहून घेते मी 34 साईजची आहे म्हणून. हे बघा, आपले हे बाहीचं पूर्ण कटिंग झालेलं आहे. तर मी आज तुम्हाला 34 साईजचे पूर्ण 3 पीस प्रिन्सेस कटचे बॅक पार्ट, फ्रंट पार्ट आणि बाही कटिंग पूर्ण दाखवली आहे. तुम्हाला याच्यानंतरचा कोणता व्हिडिओ पाहायला आवडेल ते तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा. चला तर आज आपण इथेच थांबूया.